नमस्कार मित्रांनो. कालच नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE IPO साठी अर्ज दाखल केलेला आहे. ही अप्रतिम गोष्ट घडलेली आहे. भारतातली सर्वात मोठं एक्सचेंज ज्याला कोणी तुलनाच करू शकत नाही, कारण का त्याला कोणी कॉम्पिटिटरच नाही. तुम्ही फक्त त्याची गंमत बघा. नॅशनल स्टॉक एक्सचेंजला कोणी प्रमोटर नाही, त्यामुळे ती कम्प्लिटली प्रोफेशनली मॅनेज्ड कंपनी आहे. मागच्या वर्षीचा त्याचा अर्निंग पर शेअर EPS 44 रुपये इतका होता. प्रॉफिट आफ्टर टॅक्स PAT 57% इतका होता. त्याची तुलना करायला फक्त आता लिस्टेड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. जर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आणि NSEची जी अनलिस्टेड आहे त्याची तुलना केली तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आता त्याचा PE 67 आहे. म्हणजे त्याला 66 रुपयाचा प्रीमियम लोक देत आहेत आणि खरेदी करतायत. मग ही जी झाकली मूठ आहे त्याचं काय होईल? या सर्व जबरदस्त गोष्टी आहेत. त्याचबरोबर त्याचे 129 मिलियन युजर्स आहेत अख्ख्या जगात. नॅशनल स्टॉक एक्सचेंज नुसती एकच नाही, ती होल्डिंग कंपनी सुद्धा म्हणून काम करते. त्याच्या बाकीच्या बऱ्याच ब्रँचेस आहेत. जे एक ब्रँच आहे ती बाहेरच्या देशात सुद्धा ऑपरेट करते, नॅशनल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE ही होल्डिंग कंपनी सुद्धा आहे. त्याच्या बऱ्याचशा शाखा म्हणजे त्याच्या बऱ्याचशा ब्रँचेस म्हणजे बऱ्याचशा वेगळ्या वेगळ्या कंपनी सुद्धा आहेत. आणि ही सर्व गोष्ट लक्षात घेता NSE जर लिस्ट झाली तर त्याला किती प्रीमियम मिळेल हे त्यावेळेचं मार्केट ठरवेल. पण जर तुम्ही विचार करत असाल तर खऱ्या सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर NSEला पर्याय नाही. प्रोफेशनली मॅनेज्ड आहे, कोणी प्रमोटर नाही, म्हणजे उगाच बोनस देत आहे, हे देत आहे, कारण कोणाला त्याची हवा सुटलेली नाहीये. प्रत्येक डायरेक्टर हा प्रोफेशनली मॅनेज करतोय, त्याचा स्वतःचा काही त्यात लाभ नाहीये. हे फार महत्वाचं कारण आहे. म्हणजे उगाच स्वतःला डिव्हिडंड द्या, उगाच स्वतःला बोनस द्या, ह्या भानगडीच नाही. पण प्रॉफिट आफ्टर टॅक्स सांगितलं 56%, 57%. अर्निंग पर शेअर 44 रुपये मागच्या वर्षीचं. लोन नाही आहेत. ही सर्व झाकली मूठ आहे. जर IPO आला तर बहुतेक तो दणक्यातच येईल. हे करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्की सल्ला घ्या. धन्यवाद.